देशामध्ये असे अनेक मंदिर आहेत. शबरीमाला मंदिर आजही आपल्या देशातल्या महिलांना त्या मंदिरात प्रवेश नाही. आमच्या महिलांची मरमर आहे, आम्हाला मंदिरात जाऊ द्या, आम्हाला मंदिरात जाऊ द्या. शहराच्या माध्यमातून आयोजित आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्त व या मंचावर उपस्थित आमचे अनेक पदाधिकारी आहेत. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून आयोजकांचं अभिनंदन करूया. यापूर्वी सुद्धा या भागामध्ये आपण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार करत असताना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात या भागामध्ये हजारो स्वाभिमानी नागरिकांनी इथल्या प्रस्थापित शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीच्या दादागिरीला, दारू, मटण आणि पैशाला लाताडून ज्या हजारो लोकांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना, वंचित बहुजन आघाडीला मतदान दिलं, एकदा त्यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण आभार आणि अभिनंदन केलं पाहिजे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात त्यातल्या त्या ठाणे म्हणजे इथल्या काही नेत्यांना आपल्या बापाची जागीर वाटते आणि सर्वसामान्य गोरगरीब माणसं म्हणजे आम्ही पैसे फेकायचे आणि आम्ही पाहिजे त्याला आपल्या खिशात घालायचं. अशा आविर्भावामध्ये प्रत्येक माणसं विकत घेतले जाऊ शकतात अशा अहंकार आणि माज ज्यांना होता त्यांचा माज उतरवण्यासाठी हजारो लोकांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करून हे सिद्ध केलेलं आहे की सगळ्याच माणसांना खिशात घालता येत नाही. हजारो लोक तुमच्या पेकाटात लाथा घालणारे सुद्धा या भीमनगर आणि ठाणे शहरामध्ये आहेत. लाखो लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. मला माता रमाई आणि शिवाजी महाराजांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताचं जरी एक औचित्य असलं तरी आज या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी कार्यक्रम करत आहोत. या परिसरात काही दुःखद घटना घडल्याची माहिती आम्हाला संतोष यांनी दिली. त्यांनाही या ठिकाणी मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. बांधवांनो, भगिनींनो, आपल्या सगळ्यांना हे समजलं पाहिजे, माता रमाईंच्या जयंतीचं एक खास करून औचित्य आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांची तर जयंती पूर्ण जगामध्ये अतिशय हर्षोल्लासामध्ये साजरी होते. या निमित्तानं प्रबोधन होत आहे. आपले गायक गाणं म्हणत असले तरी मला वाटतं की आपल्या गायकांचा सुद्धा जो हेतू आहे तो तुमचं फक्त मनोरंजन करणारा हेतू नाही आहे, तर ज्यांच्या ज्यांच्या डोक्यात जातीचे, धर्माचे, उच्च नीतीचे किडे वळवळ करत असतात त्या किड्यांना ठेचण्यासाठीच आपले गायक सुद्धा त्यांच्या गाण्यातून काम करत असतात. त्यामुळं आपले कार्यक्रम म्हणजे काही मनोरंजनाचे नाहीत. तासा 2 तासाचं मनोरंजन केले ना आपल्या काही हजारो समस्या सुटणार नाहीत. आजही आपल्या राहण्याच्या समस्या आहेत, जगण्याच्या समस्या आहेत, स्वच्छ पाण्याच्या समस्या आहेत, नोकरीच्या समस्या आहेत. आपल्या घरात तरुण मुलं मुली आहेत, त्यांच्या लग्नापासून त्यांच्या नोकरीपर्यंत हजारो समस्या आहेत. प्रत्येकाच्या कुटुंबात कुणीतरी वयोवृद्ध असेल, आई असेल, वडील असेल, आजी असेल, हॉस्पिटलमध्ये कुठंतरी तडपडत आहेत. त्या हॉस्पिटलचे लाखो रुपयाचे बिल भरण्यामध्ये लोक त्रस्त आहेत. आपल्या घराच्या लाईट बिलापासून नळपट्ट्यापर्यंत आणि या सरकारनं वाढवलेल्या प्रत्येक महागाईचा मुकाबला करण्यासाठी आपण त्रस्त आहेत. मला या गोष्टीची आपल्याला जाणीव करून देणं गरजेचं आहे की शेवटी या लोकशाहीमध्ये ही व्यवस्था फक्त एकच दिवस भिकाऱ्यासारखं तुमच्या समोर हात जोडून उभी असते. ज्यांना ज्यांना जातीचा, पैशाचा, सत्तेचा माज आलेला आहे हे सगळे भिकारी काही 5 वर्ष तुमच्या दरवाजात उभे नसतात. हे सगळे रानबोके फक्त एकच दिवस तुमच्या दरवाजात भिकाऱ्यासारखे उभे असतात आणि त्याच दिवशी यांचा गळा दाबायचं काम करावं लागतं. ते काम वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये करत आहे. बाकी एकदा निवडणुका संपल्या की तुमचं कुणी तोंड बघायला येत नाही, तुमच्या वस्त्या बघायला कुणी येणार नाही, तुम्ही कसे जगता कसे मरता यांना काही घेणं देणं नाही. अरे त्या अजित दादांचा अपघाती मृत्यू झाला
त्यांची राख तरी थंड होऊ दिली का लोकांनी? गेले शपथ घ्यायला, गेले की नाही गेले? 2 दिवस झालं नाही, तुम्हाला खुर्च्या पडल्यात आणि त्यांचा सुद्धा मृत्यू कसा झाला हे आता हळूहळू समोर येत आहे. जसं तुकाराम महाराजांना वैकुंठाला पाठवलं आणि आजपर्यंत तुकाराम महाराजाचं पुष्पक विमान काही सापडलं नाही. मंबाजी रामदास, मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो त्या काळातले सगळे ते पुजारी सांगत होते की तुकाराम महाराजांना आकाशातून स्वर्गातून पुष्पक विमान आलं आणि ते तुकाराम महाराजांना घेऊन गेलं. जेव्हा की इतिहासात पुरावे सापडले, संत तुकाराम महाराजांचा खून केला गेला, संत तुकाराम महाराजांची हत्या केली गेली, पण त्यांचं विमान काही आजपर्यंत सापडलं नाही. आणि हे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, 4दा हेलिकॉप्टरचा ऍक्सिडेंट झाला पण टरबूज फुटलं का? नाही. यांचं काही टरबूज फुटत नाही. अरे जे गोपीनाथ मुंडेंच्या वेळेला झालं तेच आता अजितदादा पवारांच्या वेळेला. ब्लॅक बॉक्स सापडत नाही, तो पायलट बदलला त्याचा आत्ता पत्ता सापडत नाही, एक फोटो दिसत नाही, व्हिडिओ दिसत नाही, सीसीटीव्ही फुटेज नाही. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आमच्या डोळ्याच्या समोर 2 मिनिटांमध्ये त्यांचा अतिशय भयानक प्रकारचा दुःखद मृत्यू होतो आणि घटनेमध्ये उपमुख्यमंत्री नावाच्या पदाला काही घटनेची तरतूदच नाही. आणि त्या पदासाठी महाराष्ट्रानं जी काही मरमर आम्ही पाहिली ही काही आपल्याला बघवलेली नाही. मी हे तुम्हाला यासाठी सांगतोय की अरे राख तरी थंड होऊ द्या. इतक्या सत्ता संपत्ती आणि पैशाची तुम्हाला इतकी लालच, आणि दुसऱ्या बाजूला त्या एप्स्टीन फाईल्स नावाच्या फाईल्सच्या सगळ्या लाखो वेबसाईटच्या माध्यमातून आता सगळ्या बातम्या बाहेर आल्या. आज माता रमाईंची जयंती असल्यामुळे तुम्हाला सांगतो, ह्या सगळा हजारो 8 वर्षाच्या, 9 वर्षाच्या, 10 वर्षाच्या, 12 वर्षाच्या हजारो मुलींवर पाशवी बलात्कार करणारे हे जे सगळे हरामखोर आहेत, यांचे पितळ उघड करणारी सुद्धा एक महिला आहे. तिचं नाव आहे जुली ब्राऊन. एका पत्रकार बाईने हे सगळं बाहेर उघड केलं आणि साले आमचे पत्रकार मंत्र्या संत्र्यांच्या पाठीमागं गोंडा घोळत फिरणारे आणि त्यांचे तळवे चाटणारे पत्रकार आपल्या महाराष्ट्रात आणि पूर्ण देशामध्ये पाहायला भेटत आहेत. त्यामुळे आज आम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की जोपर्यंत एखादी माहिती लपवली जाते तोपर्यंत लोक अज्ञानामध्ये कुठलंही काम करतात, पण जेव्हा माहिती बाहेर काढली जाते, तुमच्यातल्या किती लोकांना माहिती आहे एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन गेला शिवाजीराव पाटील निलंगेकर, महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री, स्वतःची मुलगी MBBSच्या परीक्षेला बसली आणि फक्त 1 मार्कानं मुलगी नापास झाली. किती मार्कानं? 1 मार्कानं. मग बापानं काय केलं? बापानं मुख्यमंत्र्याच्या पदाचा वापर केला आणि पोरीचा फक्त 1 मार्क वाढवला. किती मार्क वाढवला? 1. तेवढी माहिती ज्या दिवशी बाहेर आली त्या मुख्यमंत्र्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यायला लावला. ही ताकद आहे माहिती बाहेर काढण्याची. पण आमच्या महिलांना काय बसल्यात, आमच्या ती कमळी का काय मालिका आहे आता, कमळी, स्वानंदी, आभिरा, काय आणखी ती तारक मेहतावाले, काय चाललंय, काय त्या मालिकांची नावं, तुझं माझं कसं असतं. अरे आमच्या महिलांना मला विनंती करायची की ते चित्रपट, हिरो, हिरोईन, कोणती हिरोईन कोणतं साबण वापरते, कोणता शॅम्पू वापरते, काय करता त्याचं. आमच्या महिलांना मला या निमित्तानं विनंती करायची आहे, या महाराष्ट्रातला एक मोठा दिग्गज कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, या गिरीश महाजननं जेव्हा 26 जानेवारीला बाबासाहेबांचं नाव न घेता बाबासाहेबांचा अपमान केला, त्याला त्याच्या तोंडावर विरोध करणाऱ्या वाघिणी सुद्धा आमच्या समाजातल्याच आहेत. माधवीताई जाधव आणि दर्शनाताई सैपुरे, ऐकले का 2 बायांचे नाव?
अरे त्यांनी आपल्या स्वतःच्या सरकारी नोकरीला लाथाडलं. हा जरी कॅबिनेट मंत्री असला नालायक गिरीश महाजन, माझी नोकरी गेली तर गेली, पण बाबासाहेबांच्या अपमानाचा जाब विचारणाऱ्या दोन आमच्या समाजातल्या ज्या महिला होत्या त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हिला झाडू मारायचं काम भेटलं तर सोडायची हिंमत होईना आमची. माझी नोकरी जाईल, झाडू मारायची. त्या दोघी सरकारी नोकरीला, पण बाबासाहेबांचा अपमान सहन झाला नाही. नोकरीला लाथ चढून त्या महिलांनी गिरीश महाजनचा विरोध केला. मी हे उदाहरण यासाठी देतोय की आपल्या देशामध्ये असे अनेक मंदिर आहेत. शबरीमाला मंदिर, आजही आपल्या देशातल्या महिलांना त्या मंदिरात प्रवेश नाही. आमच्या महिलांची मरमर आहे, आम्हाला मंदिरात जाऊ द्या, आम्हाला मंदिरात जाऊ द्या. आणि इथली धर्मव्यवस्था सांगते बाईला धर्मामध्ये त्या मंदिरात प्रवेश द्यायचा नाही. त्या मंदिरामध्ये तगडा नवरा सापडायचा. बऱ्याच महिला, बरं झालं तुमच्या गळ्यातलं मडकं बाबासाहेबांनी काढलं कोणी? बाबासाहेबांनी. आता एका गळ्यात एका हातात मडकं आणि एका हातात दांडिया घेऊन खेळायची पाळी आली असते ग तुझ्यावर. चांगलं दिसलं असतं का मग? हे व्यवस्था तुमच्या माझ्या गळ्यात मडकं बांधणारी आणि आमच्या पाठीमागं खराटा बांधणारी इथली ब्राह्मणवादी धर्म आणि जातीची व्यवस्था, आणि आमचं महिला मंडळ त्या व्यवस्थेमध्ये जातं. आज कमीत कमी माता रमाईंच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. या एफस्टीन फाईल्स नावाच्या नराधमाच्या विरोधामध्ये आता थोडंफार तर तुम्हाला कळालंच असेल. या सगळ्या लोकांच्या मध्ये आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याचं नाव त्या फाईल्स मध्ये आलं. आपल्या देशातल्या हरदीप पुरी नावाच्या कॅबिनेट मंत्र्याचं नाव त्याच्यामध्ये आलं. अनिल अंबानीचं नाव त्याच्यामध्ये आलं. पूर्ण जगामध्ये एफस्टीन फाईल्स मध्ये ज्यांची नावं आली, मग ब्रिटन असेल, नॉर्वे असेल, स्वीडन असेल, स्लोव्हाकिया असेल, ते जगभरातल्या इस्रायल पासून प्रत्येक त्याच्यात नाव आलेल्या लोकांनी कमीत कमी लाज काज राजीनामे दिले. हे साले नालायक भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री, अरे कमीत कमी राजीनामे तरी द्या रे बाबा. पुन्हा चौकशी काय व्हायची ते होईल. एक माणूस राजीनामा द्यायला तयार नाही. आणि एक माकड सांगतो मी 4दा भेटलो आणि पुरावे सापडले 14 वेळेस भेटल्याचे. नाही मी 4दाच भेटलो आणि ईमेल सापडले 14. हे मंत्री आहेत, या सरकारचे मंत्री आहेत. अरे लहान 8-8, 10-10 वर्षाच्या लहान पोरींसोबत बलात्कार करणारे आणि या सगळ्या लहान पोरींचं कापून मांस खाणारे हे सगळे राक्षस, आणि त्यांच्यासोबत यांच्या बैठका, आणि बैठका करणारा नरेंद्र मोदीच्या सरकारमधला मंत्री आहे. असल्या सरकारला उलटून पालत करण्यासाठी 2 मार्चला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये एक मोर्चा करतात. त्या मोर्चात तुम्हाला यायचं आहे. येणार आहेत की नाही? हातवरी करून सांगा. अरे हात ज्याचा हातवरी नाही त्याच्या थोबाडीत लावा रे. मी आहे वकील, तुमची केस लढतो, काय घाबरू नका. दोन्ही हातवर करा आणि बाळासाहेबांना वचन द्या. 2 मार्चला सीएसटीला, शॉपिंगला नाही, मुंबईमध्ये शॉपिंगला नाही. कशासाठी जायचं आहे? हे बलात्कारी आणि लहान मुलींचं जगभरात जे रॅकेट चाललेलं आहे, त्या रॅकेटचा एक अपराधी नरेंद्र मोदी आहे, हरदीप पुरी आहे, अनिल अंबानी आहे. या भारतीय जनता पार्टीच्या नराधमांना राजीनामा देण्यासाठी एक मोर्चा निघतोय. दोन्ही हात वर करून वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. संतोष भाऊ हे कोण कोण येते ते बघ. नुसत्या घोषणा द्यायचे माणसं आहे आपले. आगे बढो, मी आलो घरून. तुमच्या घोषणा तुमचं आमचं तोंड बघितलं की आम्हाला पाठ झाले. खायचं बाबासाहेबाचं आणि बटन कमळाबाईचं, नाही तर बाणाचं, पंजाचं, नाही तर झक्क्याचं. ते आम्हाला सगळं पाठ झालं. तरी ती कमळाबाई काही साधी नाही. 17 लुगडीन कमळाबाई उघडी. याला पार्टीत घे, त्याला पार्टीत घे, अख्खा महाराष्ट्र पार्टीत, पण कमळाबाईचं काही पोट भरत नाही. असल्या सगळ्या बदमाश राजकारण्यांचा अरे अतिशय कपट कारस्थानी आहेत. आज भारताचं संविधान जर नसतं तर सुनेत्राताई पवार
या ब्राह्मणवाद्यांनी तुम्हाला सती घातलं असतं. सती खरं आहे की खोटं आहे? पण आज या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे एक महिला जी विधवा होऊन 2-3च दिवस झालं, पण संविधान असल्यामुळे ती उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेते. ही ताकद आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची. तरी तुम्हाला तुमचा धर्म लयच प्यारा बाबा. तुम्हाला म्हणजे तुम्हाला वडाचं झाड भेटलं नाही तर तुम्ही कागदाचं नाही तर प्लास्टिकचं वडाचं झाड आणून ती फेरे मारणार. तुम्ही 7 जन्म हेच मॉडेल भेटलं पाहिजे. अरे आम्ही सांगतो ते दारुड आहे तरी म्हणते नाही नाही चालतं, 7 जन्म एकच मॉडेल. अशी प्रथा आहे. या सगळ्या महिलांना माझी खास करून विनंती आहे, कारण आमच्या महिलांनी जर कुणाचा आदर्श घ्यायचा असेल तर एकनाथ शिंदेच्या चेल्यांना सांगा 1,500 रुपये देऊन तुमच्या तोंडाला पानं पुसलेत. लाडक्या बहिणी किती हजारात? 1,500. 1,500 जर आमचं कुटुंब चालत असेल तर आम्ही त्याचा आनंदानं स्वीकार केला असता. बरं, यांच्या मोदीनं आम्हाला वचन दिलं होतं 15-15 लाखाचं. किती लाखाचं? बहुत बडी रक्कम आहे भाई. 15-15 लाख. ते भाषण करायचे मोदीजी. प्रत्येक गरीबाच्या खात्यावर आम्ही किती रुपये टाकू? 15 लाख. वादा केला 15 लाखाचा आणि तोंडाला पानं पुसले 1,500ची. वा रे लाडक्या बहिणी. तुमच्या केसापासून नकापर्यंत तुमच्या सगळ्यांवर जे उपकार ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत त्यांच्या उपकाराचा कधी हिशोब देणार तुम्ही? त्यांच्या उपकाराचा कधी हिशोब द्यायचा? मी महाराष्ट्रामध्ये एका आमच्या बहिणीला सलाम करणं गरजेचं समजतो. त्या बहिणीचं नाव आहे सोमनाथ सूर्यवंशीची आई विजयाताई. देवेंद्र फडणवीस तिच्याकडे गेले म्हणले ताई 10 लाख रुपये घ्या ना, जाऊ द्या ना तुमचं पोरग मेला तर मरू द्या. किती रुपये? 10 लाख. पण त्या विजयाताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे झाले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर. आणि त्या महिलेनं फडणवीसांना सांगितलं तुझे 10 लाख रुपये मी बुटाच्या ठोकरीनं उडवते, तुझ्या 10 लाख रुपये मला नाही पाहिजे, मला न्याय पाहिजे. ज्या पोलिसांनी माझ्या मुलाचा खून केला ते पोलिस मला जेलमध्ये पाहिजे. 10-10 लाख रुपयाला बुटाच्या ठोकरीनं एक महिला जेव्हा उडवते तेव्हा न्यायाची लढाई चालू होते. लालची आणि विकाऊ लोकांची कोणती न्यायाची लढाई नसते. जेव्हा बोचावर फटके पडतात तेव्हा अनेक लोकांना संविधान आठवतं, अनेक लोकांना कायदा, संविधान, बाबासाहेब. अरे पण इथल्या जातीवाद्यांना जेव्हा तुम्ही पोसता, या सापांना जेव्हा दूध पाजता तेव्हा तुम्हाला भारताचं संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर आठवत नसतात. मी आजही तुम्हाला सांगेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आजही दबलेल्या पिचलेल्या हजारो लोकांचे गावागावात कत्तली होतात. ही माणसं जेव्हा मरतात ना त्यांचे डोळे पुसायला कोणता मोदी आणि एकनाथ शिंदे येत नाही. तिथं जातात फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर. या दबलेल्या मुक्या बहिऱ्या लोकांचा आवाज आहे वंचित बहुजन आघाडी. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे, बऱ्याच लोकांना हे माहित नसतं, जेव्हा लोकांचे मर्डर होतात मग ते खैरलांजी असेल, कुठला अक्षय भालेरावचा असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भटक्या जातीतले असतील, मातंग असतील, बौद्ध असतील, कुठल्या मुसलमानांच्या मॉब लिंचिंग होत असतील, तुमच्या न्यायाची लढाई लढायला कोणता फडणवीस आणि एकनाथ शिंदे कधी मैदानात येत नाही. मैदानात लढणारे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आहे, याचं भान ठेवा. आणि फटके पडायची वाट बघू नका. मारल्यानंतर येतो थोबाड घेऊन आमच्याकडं. महाराष्ट्रभर हे बघतोय आम्ही. रोज आमच्याकडे अॅट्रॉसिटीच्या 8-8, 10-10 केस येतात रोज. तेव्हा बाबासाहेबांचा अपमान चंद्रकांत पाटीलनं केला, त्याच्या तोंडावर शाई फेकणारी पोरं सुद्धा आमच्या वंचितांची आहेत, बहुजनांची आहेत. त्या पोरांनी फेकली. त्या पोरांना आम्ही जेलमधून काढलं त्यांना बाहेर. दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर हाफ मर्डरचे गुन्हे दाखल केले. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सांगतोय, महाराष्ट्रातले चांगले चांगले नेते हे पोलिसांना घाबरतात. कुणाला घाबरतात? हे इकडून तिकडून इकडे माकडासारख्या ज्या उड्या चालू झाल्या त्या उड्या कुणामुळे आहेत? पोलिसांमुळे आहेत. आणि महाराष्ट्रातल्या 50-50 पोलिसांना सस्पेंड करण्याची ताकद असणारी पार्टी वंचित बहुजन आघाडी आहे.
पोलिसांना वंचित बहुजन आघाडी सोबत पंगा घेताना विचार करावा लागतो. मी या भीमनगरच्या या मंचावरून सुद्धा आव्हान करतोय की कुठल्याही पोलिसांनी कायदा हातात घेऊन विनाकारण जे परभणीमध्ये केलं, कोथरूडमध्ये केलं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चालू आहे, पीडित आणि दुःखी लोकांच्या साध्या FIR सुद्धा नोंदवायला जेव्हा पोलीस महाराष्ट्रात तयार नसते, तेव्हा या पोलिसांना वठणीवर आणणारा नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आहे. त्यामुळे आपल्यातले ज्यांचे पोट भरलेत ना, पोट फुटलेत, बाबासाहेबांच्या नावावर जगून, बाबासाहेबांच्या मेहरबानीनं जगले, पोट भरले आणि जे बैमान होऊन आता कुठेतरी बाहेर आपला मुजरा करतात, कदाचित त्यांना गरज नसेल, पण या देशातल्या झोपड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये, नगरांमध्ये, खेड्यापाड्यात राहणाऱ्या लाखो करोडो गरीब लोकांना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची गरज आहे, हे पहिलं समजून घ्या. आणि त्या पोट भरलेल्या बदमाशांच्या पेकडात लाटा मारायची तयारी ठेवा. ज्यांचं भरलं त्यांना घेणं देणं नाहीये, घेणं देणं आपलं. आणि त्या गोरगरीब करोडो लोकांची लढाई वंचित बहुजन आघाडी आज महाराष्ट्रामध्ये लढताय. मी जास्त बोलणार नाही, वेळेचं भान लक्षात ठेवून आपल्याला एवढंच सांगतोय की शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो, शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो. बहुत अंधेरा हो चुका है, एक चिराग लगा दो. और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, ये भीम के बच्चों, उस व्यवस्था को आग लगा दो, उस व्यवस्था को आग लगा दो. ज्या जाती व्यवस्थेनं इथल्या काँग्रेस असेल, भाजप असेल, या सगळ्या सेना प्रस्थापितांनी आमच्या वंचित बहुजन समाजातल्या, भटक्या समाजातल्या, मुस्लिम असेल, वेगवेगळ्या समूहातल्या लोकांचं रक्त पिण्याचं राजकारण चालवलंय. आम्हाला गरीब, गुलाम आणि लाचार ठेवण्याचं राजकारण चालवलंय. ते राजकारण येणाऱ्या काळात आम्ही मोडून काढणार, याची आज सगळेजण जरा वज्रमूठ आवळून शपथ द्या आम्हाला. बघा रे बाबा, झाली का यांची वज्रमूठ? ए बाबा, माणसं डेंजर आहे बाबा. हे पंच आपण सगळेजण माझ्या पाठीमागं शेवटची घोषणा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, माता रमाईंचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. आणि शेवट या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ते राजू डावरे आहेत, आपले संतोषजी खरात आहेत, यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. जय भीम, जय संविधान, खुदा हाफिज.